मी पाचनकर सुनंदा शिवाजीराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनोरवाडी, केंद्र माजलगाव नंबर 1, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। मुलांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाण हा पाठ्यघटक आणि आजच्या घटकामध्ये आपण प्रमाणाचे व्यवहारातील उदाहरणे व गुणोत्तरासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत। त्यामधून आपल्याला विविध परिस्थितीमध्ये गुणोत्तराचा वापर कसा करायचा आणि संख्यांची तुलना कशी करता येईल हे आपल्याला समजेल। आणि तसेच एकके समान करून दोन राशींचे गुणोत्तर किंवा दोन राशींची तुलना आपल्याला करणे सोपे जाईल। तर मग आपण बघूयात प्रमाणाचा व्यवहारामध्ये उपयोग कसा करतात ते। त्यासाठी आपण पहिले उदाहरण बघूयात। निखिलने 12 पेरू आणले व 16 चिक्कू आणले, तर पेरूचे चिक्कूशी असलेले गुणोत्तर काढायचे। तर याच्या आधी आपण शिकलो, गुणोत्तर काढताना ज्या संख्येचं गुणोत्तर विचारलं आहे ती संख्या आधी आपण लिहितो। आपल्याला पेरूचे चिक्कूशी असलेले गुणोत्तर विचारलं असल्यामुळं सुरुवातीला आपण पेरूंची संख्या लिहू, ती आहे 12। त्यानंतर चिक्कू निखिलने किती आणलेत? 16, तर चिक्कू 16। पेरूच्या चिक्कूशी असलेले गुणोत्तर विचारलं आहे, त्यामुळे पेरूंची संख्या भागिले चिक्कूंची संख्या। तर पेरूंची संख्या किती आहे? 12। चिक्कूंची संख्या किती आहे? 16। तर 12 भागिले 16 याला आपण संक्षिप्त रूप देऊयात। 12 भागिले 16ला कोणत्या संख्येनं भाग जातो? बरोबर, 4नं। तर 12 भागिले 4 आणि 16 भागिले 4 किती होतात? 4 त्रिकोण 12, 3, 4 चौक 16, 4 म्हणजेच 3/4। उत्तर काय आलं? 3/4। मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता? पेरूचे चिक्कूशी असलेले गुणोत्तर। मग पेरूचे चिक्कूशी असलेले गुणोत्तर किती आलं? 3/4। याचाच अर्थ निखिलने 3 पेरू आणि 4 चिक्कू आणलेले आहेत, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे 12/16चं संक्षिप्त रूप 3/4 आलं, म्हणून पेरूच्या चिक्कूशी असलेलं गुणोत्तर बरोबर 3/4 आलं, असं आपण सोडवू शकतो। चिक्कूचे पेरूशी असलेलं गुणोत्तर, चिक्कूंची संख्या किती आहे? 16, पेरूंची संख्या किती आहे? 12। मुलांनो, लक्षात घ्या, आपण उलट करतोय। अगोदर आपण बघितले पेरूचे चिक्कूशी असलेलं गुणोत्तर, आता आपण बघतोय चिक्कूचे पेरूशी असलेलं गुणोत्तर। मग चिक्कूची संख्या भागिले पेरूंची संख्या। चिक्कूंची संख्या किती आहे? 16 आणि पेरूंची संख्या 12। मग 16/12 याला आपण संक्षिप्त रूप दिलं आणि यालाही 4नं भाग दिला, तर 4 चौक 16 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे 4/3। मग चिक्कूचे पेरूशी असलेलं गुणोत्तर 4/3 असं आलं। गुणोत्तर प्रमाण याचं पुढील उदाहरण आपण बघूयात की गुळाची लहान एक ढेप 1 किलोची आहे व त्यातील गुळाचा एक खडा 200 ग्रॅमचा आहे। तर गुळाच्या खड्याचे गुळाच्या ढेपेशी असलेलं गुणोत्तर काढूयात। तर गुळाच्या ढेपेचं वजन किती आहे? 1 किलो। तर आपल्याला काय काढायचे? गुळाच्या खड्याचं वजन गुळाच्या ढेपेशी काढायचे। 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम। म्हणजेच गुळाच्या खड्याचं वजन हे 200 ग्रॅम आहे आणि गुळाच्या ढेपेचं वजन हे 1 किलो आहे, म्हणजेच किती? 1000 ग्रॅम। म्हणजेच दोन वस्तू एकाच राशींमध्ये आपल्याला लिहाव्या लागतील। मग दोन्ही राशी आपल्याला ग्रॅममध्ये लिहाव्या लागतील, म्हणून गुळाच्या खड्याचं वजन 200 ग्रॅम आहे, तर गुळाच्या ढेपेचं वजन 1 किलो न लिहिता आपल्याला लिहावं लागेल 1000 ग्रॅम। आता 200 भागिले 1000 हे बरोबर वाटते का? बरोबर आहे। 200 भागिले 1000 याला आपण संक्षिप्त रूप देऊयात। सुरुवातीला याला 2नं भाग देऊ, बरोबर किती येईल? मग 2/10, 2/10। तर 2/10ला परत कितीनं भाग जाईल? 2नं। बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजेच 1/5। गुळाच्या खड्याचे वजन भागिले गुळाच्या ढेपेचं वजन 200/1000 याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 1/5। म्हणून गुळाच्या खड्याच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाशी असलेलं गुणोत्तर किती आलं? 1/5। आपण इथे काय केलं? दोन गुणोत्तराची रास 1 केली, म्हणजेच दोन्ही वस्तू आपण ह्या ग्रॅममध्ये केल्या।
मग यामधून आपल्याला काय शिकता येते? एकाच प्रकारच्या राशींच्या मापनाचे गुणोत्तर काढताना त्या मापकांची एकके ही समान असली पाहिजेत. म्हणजेच एकके ही वेगवेगळी असून चालत नाहीत. जेव्हा आपण गुणोत्तर काढतो तेव्हा त्या राशींची एकके ही समान असली पाहिजेत. आपल्याला इथे गुळाच्या खड्याचं वजन ग्राममध्ये दिलं होतं आणि ढेप्याचं किलोमध्ये दिलं होतं, म्हणून त्या राशीचं सुरुवातीला आपल्याला गुणोत्तर काढता आलं नाही. जेव्हा आपण एकके समान करून घेतली तेव्हा आपल्याला गुळाच्या ढेपेचं गुळाच्या खड्याशी प्रमाण आपल्याला काढता आलं. म्हणजेच एकाच प्रकारच्या मापनाचे गुणोत्तर राशींचे गुणोत्तर काढताना त्या मापकांची किंवा त्या राशींची एकके ही समान असली पाहिजेत. मग आपण बघूयात गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण कसं मांडायचं आणि ते कसं सोडवायचं. त्यासाठी आपण एक उदाहरण बघूयात. शाळेमध्ये वसतिगृह बांधायचे आहे. त्या वसतिगृहामध्ये 75 मुली राहणार आहेत. तर प्रत्येकी 15 मुलींसाठी आपल्याला 2 शौचालय हवे आहेत. तर 75 मुलींसाठी किती शौचालय लागतील? तर शौचालय व मुलींची संख्या यांचे प्रमाण म्हणजेच गुणोत्तर किती येतं ते पाहूयात. म्हणून 75 मुलींसाठी x शौचालय लागतील असे आपण मानू. तर शौचालयांची संख्या व मुलींची संख्या यांचं गुणोत्तर काय आलेलं आहे? 15 मुलींसाठी 2 शौचालय. 2 शौचालय 15 मुली वापरणार आहेत. तर ते 2 प्रकारांनी आपण समीकरण लिहू शकतो. आता 75 मुलींसाठी x शौचालय लागणार आहेत, म्हणून x/75 आणि आपल्याला दिलेली माहिती काय आहे? 15 मुलींसाठी 2 शौचालय म्हणून 2/75 म्हणजे x शौचालय 75 मुलींसाठी आणि 2 शौचालय 15 मुलींसाठी. मग आपलं समीकरण गुणोत्तर अशा प्रकारे लिहू आपण की x/75 बरोबर 2/15. आता याचे समीकरण तयार करू. x/75ला परत 75 या संख्येनं गुणू. दोन्ही अपूर्णांकांना आपण एका संख्येनं गुणूयात आणि समीकरण सोडवूयात. दोन्ही अपूर्णांकाला 75ने गुणले तर x/75 गुणिले 75 बरोबर 2/15 गुणिले 75. मग इथे 75 × 75 कटले. इथे काय राहिले? x बरोबर 15 × 15 आणि 15×5 75. मग x बरोबर 2 गुणिले 5 असं आलं. मग 2 गुणिले 5 5 दोन्ही 10. x बरोबर किती आलं? 10. म्हणून 75 मुलींसाठी 10 शौचालय लागतील. अशा प्रकारे चलाचा वापर करून आपण उदाहरणाची उकल करू शकतो. यानंतर आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात. रीमाजवळ 30 वह्या व 24 पुस्तके आहेत. रीमाजवळ 30 वह्या व 24 पुस्तके आहेत. तर वह्यांचे पुस्तकाचे गुणोत्तर काढायचं आहे. तर वह्या किती आहेत रीमाजवळ? 30. पुस्तके किती आहेत? 24. तर वह्यांचे पुस्तकाचे गुणोत्तर काढताना सुरुवातीला वह्या भागिले पुस्तके म्हणजेच 30 भागिले 24. याला आपण संक्षिप्त रूप दिलं तर किती येते? 6 चौक 24, 6 पंचे 30. बरोबर आहे. संक्षिप्त रूप किती आलं? 5/4. बघा, म्हणजे रीमानं जर 5 वह्या आणल्या तर तिच्याकडे 4 पुस्तके असतील. म्हणजेच वह्याचे पुस्तकाशी गुणोत्तर किती आलं? 5/4. या उदाहरणानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहूयात. एकमान पद्धतीचं म्हणजे युनायटरी मेथडचं उदाहरण. एकमान पद्धती काय आहे? एकमान पद्धती म्हणजे अनेक वस्तूंवरून एका वस्तूची किंमत काढणे किंवा एका वस्तूवरून अनेक वस्तूंची किंमत काढणे. मग इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ही विजया आहे. विजयाला 7 पेन हवे आहेत. विजयाला 7 पेन हवे आहेत आणि दुकानदाराने तिला 1 डझन पेनची किंमत 84 रुपये सांगितली आहे. मग रीमाला तुम्ही 7 पेनची किंमत काढण्यासाठी मदत कराल का? काय करता येईल? बरं, एका पेनची किंमत समजली तर 7 पेनची किंमत समजेल का? बरोबर, समजेल. एका पेनची किंमत समजली तर 7 पेनची किंमत समजेल. मग अगोदर आपण एका पेनची किंमत काढू. मग एका पेनची किंमत काढण्यासाठी ती आपल्याला माहिती नाही. एका पेनची किंमत काढायची आहे, परंतु आपल्याला दिली आहे 12 पेनची किंमत. किती आहे? 84 रुपये. तर एका पेनची किंमत काढण्यासाठी 84 भागिले 12
असं करता येईल. 84 भागिले 12, तर या 12 एक 12 आणि 12 सती 84. तर एका पेनची किंमत 7 रुपये. किती आली? एका पेनची किंमत आली 7 रुपये. आता आपल्याला एका पेनची किंमत समजली, मग 7 पेनची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? एका पेनच्या किमतीला 7 पेनच्या किमतीनं गुणावं लागेल. एका पेनची किंमत 7 रुपये आणि अशा 7 पेनची किंमत 7 7 49 रुपये. 7 पेनची किंमत आली 49 रुपये आणि एका पेनची किंमत तर आपल्याला आलीच आहे 7 रुपये. अनेक वस्तूंच्या किमतीवरून आपण एका वस्तूची किंमत काढली, यालाच म्हणतात एकमान पद्धती किंवा युनायटरी मेथड. दुसऱ्या उदाहरणामध्ये 15 केळ्यांची एक फणी 45 रुपयांना मिळते. या केळ्यांची फणी आहे, या फणीमध्ये 15 केळ्या आहेत. 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते. तर 8 केळ्यांची किंमत किती असेल? दिलेली माहिती अगोदर आपण लिहून घेऊ. 15 केळ्यांची किंमत 45 रुपये आहे, म्हणून एका केळ्याची किंमत किती असेल? या आधीच्या उदाहरणाप्रमाणे एका वस्तूची किंमत काढायला काय करावं लागेल? 45ला 15नं भागावं लागेल. एका केळ्याची किंमत बरोबर 45 भागिले 15. चला ह्याला भाग देऊयात. 15नं 45ला भाग जातो का? येस. 15 एक 15, 15 दोन्ही 30 आणि 15 त्रिक 45. म्हणजेच उत्तर किती आलं? 3. 15 केळ्यांची किंमत 45 रुपये आहे, म्हणून एका केळ्याची किंमत 45 भागिले 15 म्हणजेच उत्तर आलं 3. एका केळ्याची किंमत आली 3. यावरून 8 केळ्यांची किंमत काढू शकतो ना आपण. एका केळ्याची किंमत समजली, आता 8 केळ्यांची किंमत काढा बरं. मग 8 केळ्या गुणिले एका केळ्याची किंमत किती? 3, म्हणून 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 किंवा 3 8 24. तर 8 केळ्यांची किंमत 24 रुपये आलेली आहे. म्हणजेच 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते, तर 8 केळ्या ह्या आपल्याला 24 रुपयांना मिळतील. यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहू एकमान पद्धतीचं. 10 फुलांचा गुच्छ 25 रुपयांना आहे. हा 10 फुलांचा गुच्छ आहे. हा 10 फुलांचा गुच्छ किती रुपयांना आहे? 25 रुपयांना. तर 4 फुलांची किंमत किती असेल? 10 फुलांची किंमत दिली आहे 25 रुपये. 10 फुलांचा गुच्छ किती रुपयांना आहे? 25ला. 10 फुलांची किंमत 25 रुपये अशी दिली आहे. तर यावरून आपल्याला 4 फुलांची किंमत काढायची आहे. 10 फुलांच्या किमतीवरून आपण अगोदर एका फुलाची किंमत काढू. एका फुलाची किंमत बरोबर 25 भागिले 10 असं येईल. मग यावरून याला आपण संक्षिप्त रूप दिलं. 5 दुनी 10, 5 5 25, 5 दुनी 10 आणि 5 5 25. तर किती आलं? 5 फुलांची किंमत आणि परत किती येईल? 5/2 म्हणजे बे एक बे आणि बे दोन्ही 4. आता इथे किती राहिलं? 5 गुणिले 2 म्हणजेच 10 रुपये. यावरून मला काय समजले? अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे. अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत ही गुणाकार करून काढणे, यालाच आपण म्हणतो उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला म्हणायचं एकमान पद्धती. मुलांनो, एकमान पद्धतीचं आपण आणखीन एक उदाहरण बघूयात. बघा इथे 10 किलोग्राम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढायची. तर दिलेली माहिती अगोदर आपण सुरुवातीला लिहूयात की 10 किलोग्राम तांदूळ हे 325 रुपयांचे आहेत. यावरून आपण 1 किलोग्राम तांदूळाची किंमत काढूयात. 1 किलोग्राम तांदूळ किती रुपयांना असतील? आपण बघितलं अनेक वस्तूवरून एका वस्तूंची किंमत काढताना आपण काय करतो? एकमान पद्धतीमध्ये भागाकार करतो. मग 10 किलोग्राम तांदळाची किंमत 325 आहे. तर 1 किलोग्राम तांदळाची किंमत काढण्यासाठी आपल्याला 325ला
10 भागावं लागेल। मग किती येईल उत्तर बघा, 10 एक 10, 10 त्रिक 30, 2 उरतात, 10 दोन्ही 20, परत 5 उरले, 5 वर 0 50, 10 पाची 50, 32.5 अशी 1 किलोग्राम तांदळाची किंमत आलेली आहे। आता 1 किलोग्राम तांदळाची किंमत समजल्यानंतर आपल्याला 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढता येईल का? काढता येईल। 1 किलोग्राम तांदळाची किंमत जर 32.5 अशी आली असेल तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढण्यासाठी तांदळाची किंमत एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल। म्हणून 32.5 गुणिले किती किलो तांदळाची किंमत काढायची? 8, म्हणून 8, 32.5 गुणिले 8 याचा गुणाकार करूयात। 32.5 गुणिले 8, 8 पंचे 40, 0 हात 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20, 20 ला परत 0 हात 2, 8 त्रिक 24, 24 आणि 2 26, दशांश शून्य द्या, 260.0 म्हणजेच 260। तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत किती आली इथं? 260। काय केलं आपण इथं? एकमान पद्धतीचा वापर केला। सुरुवातीला आपल्याला 10 किलोग्राम तांदळाची किंमत दिली होती, 325 रुपये दिलेली होती। त्यावरून आपण 1 किलोग्राम तांदळाची किंमत काढली, 325 भागिले 10, ती आली आपली 32.5। त्यावरून आपण 1 किलोग्राम तांदळाची किंमत समजली। मग 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढण्यासाठी पुन्हा आपण एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत काढताना आपण गुणाकार करतो। म्हणून आलेल्या उत्तराला आपण 8 किलोग्राम तांदळाने गुणलं तर त्याचं उत्तर आलं आपलं 260। म्हणजेच 8 किलोग्राम तांदळाची किंमत 260 रुपये ही आलेली आहे। यानंतर एकमान पद्धतीचं आपण आणखीन एक उदाहरण बघूयात। 14 खुर्च्यांची किंमत 5,992 रुपये आहे, तर 12 खुर्च्यांसाठी आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? तर दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेऊ। 14 खुर्च्यांची किंमत किती आपल्याला दिलेली आहे? 5,992 रुपये दिलेली आहे। 14 खुर्च्या आपल्याला 5,992 रुपयांना मिळतात, तर 12 खुर्च्यांची किंमत काढायची आहे। त्याआधी आपण एका खुर्चीची किंमत काढून घेऊ। एका खुर्चीची किंमत काढण्यासाठी आपल्याला माहित आहे अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूंची किंमत काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो। म्हणून 5,992 ला आपण अगोदर 14 ने भागाकार करूया। 5,992 याला आपण 14 ने भाग देऊ। 14 एक 14, 14 चौक 56, 14 चौक 56, 4 चा भाग बसतो। 59 मधून 56 गेले तर 3 उरतात, मग 3 और 9 39 होतात। 14 चौक 56, 3 उरले 39, 14 दोन्ही 28 चा भाग बसतो। आता 39 मधून 28 गेल्यानंतर परत 11 उरतात, 11 वर हे 2 112 होतात। 14 8 112, 428 उत्तर आलं आपलं। 5,992 ला आपण 14 ने भागितलं तर 428 उत्तर आलं। म्हणजे एका खुर्चीची किंमत किती आली? एक खुर्ची आपल्याला 428 रुपयांना मिळते। आता आपल्याला एका खुर्चीची किंमत मिळाली, यावरून आपण 12 खुर्च्यांची किंमत काढू शकतो। ती कशी काढणार? बरोबर आहे, 12 खुर्च्यांची किंमत काढण्यासाठी आपल्याला 428 ला
कितीनं गुणावं लागेल? 12नं गुणावं लागेल. 12 आठी 96, 6 आले हातचे 9, 12 दोन्ही 24 आणि 9 बरोबर 33. 33ला 3, परत हातचे 3 येतात. 14, 12 चोक 48 आणि 3 51 बरोबर. 428 गुणिले 12 5136 आले. म्हणून 12 खुर्च्यांना आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? 12 खुर्च्यांना आपल्याला 5136 रुपये द्यावे लागतील असं उत्तर आलं. 30 डब्यांचे वजन 6 किलोग्राम आहे. तर अशा 1080 डब्यांचे वजन किती किलोग्राम होईल? दिलेली माहिती उदाहरण सोडवताना कधीही आधी लिहायची असते, ते आपण लिहूयात. 30 डब्यांचं वजन, 30 डब्यांचे वजन किती दिलं आहे आपल्याला? 6 किलोग्राम दिलेलं आहे. 30 डब्यांचं वजन 6 किलोग्राम दिलेलं आहे. यावरून आपल्याला 1000 डब्यांचं वजन काढण्याच्या आधी एका डब्याचं वजन आपण काढूयात. तर एका डब्याचं वजन काढण्यासाठी तुम्हाला माहीत आहे, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूंची किंमत काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो. 30 डब्यांचं वजन 6 किलोग्राम दिलेलं आहे. त्यावरून एका डब्याचं वजन काढण्यासाठी आपल्याला 6 किलोग्रामला 30 डब्यांनी भागावं लागेल. तर भागाकार देऊयात. 6 × 6, 6 × 5 = 30 बरोबर 1/5 असं आलेलं आहे. एका डब्याचं वजन 1/5 आलेलं आहे. आता एका डब्याच्या वजनावरून 1080 डब्यांचं वजन आपल्याला काढता येऊ शकते का? हो, येऊ शकते. तर 1080 गुणिले एका डब्याचं वजन किती आहे? आलेलं उत्तर 1/5 असं आहे. आता गुणाकार करूयात. इथे ह्याच्या खाली काहीच छेद नाही म्हणजे 1 असतो. मग 5 आणि 1080चा भागाकार करूयात. 5 × 1 = 5, 5 दोन्ही 10, पुन्हा 5 × 1 = 5, 3 उरले, 5 × 30. तर उत्तर आलं 216. मुलांनो, 30 डब्यांच्या वजनावरून आपण सुरुवातीला एका डब्याचं वजन आलं, ते आलं 1/5. मग 1/5 या वजनानं 1080 डब्याच्या वजनाला आपण भागितलं. म्हणून 1080 डब्यांचे वजन किती आलं आपलं? 216 kg किलोग्रॅम. अशा प्रकारे आपण एकमान पद्धतीची उदाहरणं सोडवू शकतो. फक्त गोष्ट एकच लक्षात ठेवावी लागेल, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत काढताना भागाकार करायचा आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत काढताना गुणाकार करायचा. मुलांनो, एकमान पद्धतीचं आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात. एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्राम साखर मिळते. सविताताईंच्या शेतामध्ये तयार झालेला ऊस हा 50 टन आहे. तर या ऊसापासून किती साखर तयार होईल? उदाहरण सोडवताना नेहमी दिलेली माहिती आपण लिहून घेऊयात. 48 टन ऊसापासून किती किलोग्राम साखर मिळते? 5376 किलोग्राम साखर मिळते. तर मग यावरून आपण 1 टन ऊसापासून किती साखर मिळेल हे काढूयात. एकमान पद्धतीमध्ये आपण शिकलो, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत काढताना नेहमी भागाकार करावा लागतो. मग करूयात भागाकार. 5376 भागिले 48. चला द्या बरं भागाकार. 5376ला 48 भाग द्यायचा आहे.
कोणती कसोटी यूज कराल? बघा 4 आणि 8 किती होतात? 12. मग ह्याला 12ची कसोटी सूट होते की नाही? 12चा पाढा तुम्हाला इथंच असेल. तर बघा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. 4चा भाग बसला. त्याचप्रमाणे वरती 12 पंचेस 60 हे 53 पेक्षा मोठे होतात, म्हणून 12 चौक 48, 4चाच भाग बसेल. 53 मधून 48 काढले मुलांनो, किती राहतात? 5. व्हेरी गुड. 5 और 7 57. पुन्हा एकदा 4चा भाग बसतो. 12 चौक 48. 57 मधून 48 गेले, 9 राहतात खाली. 9 वर 6 96, 12 8 96. आणखीन भाग देता येतो का? बरोबर बसतो. 4 1 4, 4 1 4, 4 1 4 आणि 4 2 8. उत्तर आलं 112. तर 1 टन ऊसापासून किती साखर मिळेल? 112 किलोग्राम साखर मिळेल. 112 किलोग्राम. आता आपल्याला 1 टन ऊसापासून मिळणारी साखरेची रक्कम किती किलो आहे ते कळालं आहे. आता आपण यावरून 50 टन ऊसापासून किती साखर मिळेल हे काढू शकतो का? येस, काढू शकतो. तर आता एका वस्तूपासून अनेक वस्तूंची किंमत काढण्यासाठी काय करावे लागते? गुणाकार. व्हेरी गुड. तर गुणाकार करूयात. आता 50 टन ऊसापासून किती साखर मिळेल? त्यासाठी गुणाकार करूयात. 112 गुणिले 50. चला इकडे करू. पन्नासचा पाढा येतो का? 2 पर्यंत येत असेल ना? 50 दोन्ही 100, 100ला 0, हातच्या आले 10, 50 एके 50 आणि 10 60, 60ला पुन्हा 0, पुन्हा हातचे किती येतात? 6, 50 एके 50 आणि 6 56. म्हणजे 50 टन ऊसापासून मिळणारी साखर 112 गुणिले 50 ही आली 5600 किलोग्रॅम. याचाच अर्थ उदाहरणामध्ये उत्तर नेहमी स्पष्ट लिहायचं असते, म्हणून 50 टन ऊसापासून 5600 किलोग्रॅम साखर मिळणार. कळालं मुलांनो? अशा प्रकारे आपण एकमान पद्धतीमध्ये उदाहरणं सोडवू शकतो. मुलांनो, एकमान पद्धतीचं पुढील उदाहरण आपण पाहूयात. 3 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागेल. तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? तर दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊयात. 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी 12 लिटर डिझेल लागेल. 19 एकर शेतीसाठी किती लागणार आहे? त्याआधी आपण 1 एकर शेतीची मशागत करायला किती लिटर डिझेल लागेल ते बघूयात. तर आपल्याला माहिती आहे अनेक वस्तूंची किंमत दिली असते. एका वस्तूची किंमत काढताना भागाकार करावा लागतो, म्हणून 12 भागिले 3, 3 1 3, 3 चौक 12, उत्तर आलं 4. म्हणून 1 एकर शेतीची मशागत करायला 4 लिटर डिझेल लागते. आता 1 एकर शेतीची मशागतीचं डिझेल आपल्याला समजलं. यावरून 19 एकर शेतीसाठी लागणारा डिझेल आपल्याला काढता येईल. 19 एकर शेतीसाठी 19 गुणिले 4, म्हणजे 19 एकर शेतीसाठी 1 लिटरची किंमत आहे 4, म्हणून 19 गुणिले 4. तर किती येईल उत्तर मुलांनो? बरोबर 76. यावरून 19 एकर शेतीसाठी 76, पुढे काय आहे? लिटर. 76 लिटर डिझेल लागेल.
अशा प्रकारे आपण एकमान पद्धतीचा वापर करून अनेक उदाहरणं सोडवू शकतो. याचा तुम्ही सराव करा. तर आपल्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 29 मधील काही उदाहरणं आता आपण घेतली. यानंतर सराव संच 29 मधील उरलेली उदाहरणं तुम्हाला उद्या सोडवून आणायची आहेत. त्यासाठी हा स्वाध्याय घ्या आणि उरलेली उदाहरणं सोडवा. धन्यवाद.